नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण लहान असताना शाळेच्या बाहेर किंवा बस स्टँडवर जसे खारे शेंगदाणे मिळायचे अगदी तसे कुरुम खारे शेंगदाणे बनवणार आहोत. आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी शेंगदाणे, फुटाणे भट्टीतून भाजून आणले जायचे आणि तोच आपल्या मधल्या वेळीतील पौष्टिक आणि रुचकर खाऊ असायचा. आता भट्ट्या तर बंद झाल्या आहेत, पण अगदी भट्टीमध्ये जसे शेंगदाणे भाजून मिळतात तसेच घरच्या घरी कुरकुरीत खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहोत. बनवायला अगदी सोपे आहेत आणि हे बनवण्यासाठी फार काही साहित्यही लागत नाही. चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो देशी शेंगदाणे घेतलेले आहेत. बाजारात 2 प्रकारचे शेंगदाणे मिळतात. एक म्हणजे बारीक आणि पांढरे असतात आणि दुसरे म्हणजे असे मोठे आणि डार्क असतात. या शेंगदाण्यांना सोलापुरी शेंगदाणा किंवा देशी शेंगदाणा असेही म्हणतात. तुम्ही बघितलं असेल की खारेदाणे हे मोठे असतात, तर खारेदाणे बनवण्यासाठी आपल्याला असे मोठे शेंगदाणे घ्यायचे आहेत. तुम्ही इथे साधे शेंगदाणेही वापरू शकता, पण देशी शेंगदाणेचे खारेदाणे चवीला जास्त छान लागतात. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला गरम पाण्यातून थोडे उकळून घ्यायचे आहेत. तर इथे मी एका भांड्यात शेंगदाणे बुडतील इतपत पाणी घेऊन ते आधीच उकळायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस कमी करायचा आणि यामध्ये 5 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत, त्याकरता मी इथे 5 चमचे मीठ घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर याला थोडं हलवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला जे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते सर्व शेंगदाणे या उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. शेंगदाणे घातल्यामुळे पाण्याचं तापमान थोडं कमी होतं, तर आपल्याला गॅस मोठा करून याला परत उकळी काढून घ्यायची आहे. बघा, याला उकळी आलेली आहे. आता याला परत एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि यावरती झाकण लावून याला 6 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. फक्त दर 1 मिनिटाला झाकण उघडायचं आहे, शेंगदाणे हलवायचे आहेत आणि याला परत झाकून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगदाणे एकसारखे शिजले जातील. आता याला मी मंद गॅसवरती 6 ते 7 मिनटं शिजवून घेते. बघा, मंद गॅसवरती हे मी 6 ते 7 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. फक्त याला मी अधेमध्ये हलवत होते. 6 ते 7 मिनटं झालं की शेंगदाण्याचं वरचं साल सुटायला चालू होतं. तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला लगेच गाळून घ्यायचे आहेत. एक चाळणी घ्यायची, त्यावरती हे ओतून शेंगदाणे गरम पाण्यातून काढून घ्यायचे. तर बघा, इथे मी शेंगदाणे गरम पाण्यातून गाळून घेतलेले आहेत. आता हे गाळलेले शेंगदाणे आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती घालून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला या कपड्यावरती छान असे पसरून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे कपड्यावरती पसरून झाल्यानंतर हे शेंगदाणे असंच किंवा फॅनखाली आपल्याला एक अर्धा तास सुकवून घ्यायचं आहे. बघा, एक साधारण याला मी अर्धा तास फॅनखाली सुकवून घेतलेलं आहे. सुकवून घ्यायचं म्हणजे एकदम कडकडीत सुकवायचं नाही, तर फक्त यातील जास्तीचं पाणी जे आहे ते सुकवून घ्यायचं आहे. शेंगदाणे ओलसर हवेत, पण जे जास्तीचं पाणी आहे तेच फक्त आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. शेंगदाणे अर्धा तास सुकवून घेतलेले आहेत. आता आपण शेंगदाणे भाजायला घेऊयात. तर इथे मी कढईत मीठ घालून घेतलेलं आहे. आता खरं बघायला गेलं तर भट्टीमध्ये शेंगदाणे वाळूमध्ये भाजले जातात, पण आपल्याकडे वाळू नसेल तर असं मिठामध्ये आपण भाजून घेऊ शकतो. इथे मी कढईत साधारण अर्धा किलो मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे मीठ आपल्याला मोठ्या आचेवरती छान असं गरम करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मीठ आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच यामध्ये शेंगदाणे भाजायला घालायचे आहेत. मीठ छान तापलेलं आहे. आता यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे घालूया. शेंगदाणे घातल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे आणि शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथेच जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही जास्त मीठ घालून एकाच वेळी हे शेंगदाणे भाजून घेऊ शकता. माझ्याकडे तेवढी मोठी कढई नाही, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे. तसंच हे शेंगदाणे भाजताना जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये हे शेंगदाणे भाजून घ्या, कारण मीठ घालून हे परतत राहिलो तर ही कढई खराब होते. म्हणून तुमच्याकडे जर लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये अवश्य तुम्ही हे शेंगदाणे भाजा. आता तुम्हाला वाटेल की शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एवढ्या मिठाचं काय करायचं, तर हे मीठ तुम्ही असंच ठेवून परत वापरू शकता. हे मीठ मी बऱ्याच वेळा वापरलेलं आहे, त्यामुळे हे मीठ काही वाया जात नाही. हे मीठ तुम्ही केक वगैरे बेक करण्यासाठी वापरू शकता.
गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे आपण शिजवून घेतले आहेत. यामध्ये मिठाचं पाणी मुरलं आहे ना, ते पाणी आपल्याला आटवून याला कुरकुरीत असं भाजायचं आहे. बघा, याला मी 7 ते 8 मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे तडकायला लागलेले आहेत, आवाज येतोय आणि याचं सालही उकलायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झारा घेऊन हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. असा झारा घेतला की मीठ खाली राहतं आणि शेंगदाणे वरच्यावर निघून येतात. हे काढत असतानाच याचा कुडकुडीत आवाज येत आहे. हे थंड झाल्यानंतर अजूनच जास्त कुरकुरीत होतात. आता हे सर्व शेंगदाणे मी याच पद्धतीने काढून घेते. आता शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण ज्यावेळी दुसरी बॅच भाजणार आहोत त्यावेळी आपल्याला गॅस मोठा करून हे मीठ आपल्याला परत छान गरम करून घ्यायचं आहे आणि याच प्रकारे उरलेले शेंगदाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मीठ आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. बघा, किती मस्त असे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. याची साल अगदी सहज निघत आहे. त्याचबरोबर हे खरपूसही भाजले गेलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण उरलेली ही शेंगदाणे भाजून घेऊयात. खारे शेंगदाणे बनवणं किती सोपं आहे ना. फक्त शेंगदाणे घेऊन उकळत्या पाण्यात मीठ टाकून हे शेंगदाणे त्यामध्ये उकळून घ्यायचे. नंतर हे शेंगदाणे गाळून कॉटनच्या कपड्यावरती पसरून याला सुकवून घ्यायचं आहे आणि नंतर याला मंद गॅसवरती मिठामध्ये भाजून घ्यायचं. तयार झाले अगदी भट्टीमध्ये मिळतात तसे खारे शेंगदाणे. तर इथे मी याच पद्धतीने सर्व शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. मस्त कुरुम शेंगदाणे झालेले आहेत. यातील एक शेंगदाणा मी तुम्हाला सोलून दाखवते. बघा, अगदी सहज साल निघते. याचा अर्थ हे मस्त कुरकुरीत भाजले गेलेले आहेत. अगदी खमंग, कुरकुरीत आणि खरपूस असे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. हे असे खारेदाणे तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.